पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2025 मध्ये कोणता शब्द सर्वात जास्त शोधला गेला? तर त्याचं उत्तर आहे जेमिनी हा शब्द. प्रश्न 2, भारतीय तटरक्षक दलाचे जहाज अमूल्य कुठे तैनात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गोवा इथे. प्रश्न 3, फिफा अरब कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मोरोक्कोने. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संसदेने शांतता विधेयक 2025 मंजूर केले, ते कशाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे परमाणु ऊर्जेशी. प्रश्न 5, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 डिसेंबरला. प्रश्न 6, इस्रायलने कोणत्या देशासोबत 35 अब्ज अमेरिकन डॉलरचा गॅस करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे मिस्र, इजिप्त सोबत. प्रश्न 7 पाहूया. ब्राझीलने अधिकृतपणे ब्रिक्सचे अध्यक्ष कोणत्या देशाला सोपवले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाला. प्रश्न 8, गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 डिसेंबरला. प्रश्न 9, अलीकडेच प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स कोण आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य. प्रश्न 10 पाहूया. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत कुमार यांची. प्रश्न 11, आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल उत्पादक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे शैलेश चंद्र यांची. प्रश्न 12, बनेरघट्टा बायोलॉजिकल पार्कने काळ्या टोपी असलेल्या कॅप्चिन माकडे कुठून आयात केली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेतून. प्रश्न 13 पाहूया. पीटर आर्नेट यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे युद्ध संवाददाता. प्रश्न 14, ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मोहन चरण मांझी. प्रश्न 15, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. प्रश्न 16 पाहूया. हुरून इंडियाच्या 2025च्या स्वयंनिर्मित उद्योजकांच्या यादीत कोण प्रथम आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपिंदर गोयल हे. प्रश्न 17, 2025 मधील ISSFच्या टॉप 5 कामगिरीच्या यादीत कोणत्या भारतीय नेमबाजाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याच्या कामगिरीचा समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सम्राट राणा यांचा. प्रश्न 18 पाहूया. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 19, संसदेने विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 मंजूर केले, ते एका आर्थिक वर्षात किती दिवसांच्या वेतन रोजगाराची वैधानिक हमी देईल? तर त्याचं उत्तर आहे 125 दिवस. प्रश्न 20, डोपिंग विरोधी नियम उल्लंघनात ADRV जगात कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 21 पाहूया. कोणत्या बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी लोकांसाठी ग्लोबल सेव्हिंग स्कीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे IDFC फर्स्ट बँकेने. प्रश्न 22, विजयपूर कॅम्पसमध्ये जेनजी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 23, एअरटेल इंडियाचे MD आणि CEO कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे शाश्वत शर्मा. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.